आपण रोजच्या जगण्यातही आपण काही ठोकताळे ठरवलेले असतात की मी हे असं कुठेतरी वाचलेलं आहे किंवा मला असा अनुभव आलेला आहे आणि मग मी हे असंच वागणार. म्हणून आपण एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या मुद्द्याचं सर्रासीकरण करतो की आता कुणी जरी आलं समोर तरी हा असाच असणार. पण बऱ्याचदा उद्योगातल्या माणसांनी मला असं वाटतं की हे सर्रासीकरण टाळायला पाहिजे. वेळ बदलते, काळ बदलतो, तशी माणसं पण बदलतात, ती इव्हॉल्व्ह होत जातात. त्यामुळे एखाद्या माणसाबद्दल जर का आपले काही गैरसमज झाले असतील, त्याच्याकडून काहीतरी चुका झाल्या असतील, तर ती कायमस्वरूपी दुश्मनी न मानता आपण पुढच्या वेळेला जेव्हा कधी तो भेटेल त्यावेळेला आपण त्याच्याबद्दल बोलता आलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपण वेगवेगळ्या मानसिक तणावात असतो. त्या मानसिक तणावातून आपण खूप लोकांना दुखावतो. आपल्याला ते आपण जाणून बुजून दुखावत नाही, पण कधी कधी होतं एखादा माणूस आपल्याला अगदी हसत हाय करतो आणि आपण मोबाईलवरती फोन बोलत असतो किंवा काहीतरी स्क्रोल करत असतो आणि आपण साधं त्याच्याकडे पाहतही नाही. कृती छोटीशी वाटते, पण तो माणूस आपल्याला मनापासून हसलेला असतो आणि आपण त्याला रिटर्न्समध्ये साधं हसत पण नाही परत फिरून. त्यामुळे तो दुखावला जातो. त्याच्या मनात हे राहतं की अरे आता पूर्वी तर हा बघून हसायचा, पण आता तो तसा हसत नाही. छोट्या गोष्टींना तुम्ही अनेक माणसं दुखावलेली असतात. कधी कधी आपण आर्थिक कारणांमुळे असेल, बाकी काही स्पर्धेमुळे असेल, आपण एकमेकांबरोबर अक्षरशः शत्रूसारखे वागतो. ते करत असताना मला असं वाटतंय की आपण थोडंसं काही कालावधीनंतर सिंहावलोकन करून मागे वळून बघायला हवं. आपण हा विचार करायला हवा की अरे माझं नक्की काय चुकलं असेल. जर आपल्याला जाणवलं की नाही माझं चुकलंय, तर मला असं वाटतं उद्योजकांनी तरी निदान आपण त्या माणसाला परत फिरून त्या बाबतीत जर तुम्ही त्याच्याशी संवाद साधू शकला, तुम्ही त्याच्याशी बोलू शकला, तर त्यात कुठलाही कमीपणा नसतो. आणि आपण ज्यावेळेला पुढे जायचं असतं त्यावेळेला हे सतत सिंहावलोकन करत राहणं फार गरजेचं असतं. आपण ज्यावेळेला असा एक संघ बनून चालतो, ज्यावेळेला आपल्याला आजूबाजूला अशा प्रकारचे आपण लोक जोडतो, त्यावेळेला आपण जास्त चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकतो. अनेकदा दुखावलेली लोक ज्यावेळेला तुम्ही पुन्हा त्यांच्याकडे जाता, त्यांची तुम्ही माफी मागता किंवा तुम्ही तो विषय तिथे तुमच्या दृष्टीने बंद करता, त्यावेळेला तो समोरचा माणूस कसाही का वागेना पुढे, पण तुम्हाला निदान एक आत्मिक समाधान असतं की नाही ठीक आहे, मी मला जे वाटलं ते मी बोललो आणि तुम्ही चांगल्या मनाने पुढे जाऊ शकता. पुढच्या वेळेला कोणालाही भेटताना तुम्हाला ताठ मानेने भेटता आलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी म्हणून का होईना आपल्या चुका मान्य करता आल्या पाहिजे. ज्यावेळेला आपल्यामध्ये स्वतः वाकून बघायची, स्वतःमध्ये झाकून बघायची आणि स्वतःतला मीपणा सोडून देऊन पुढे जायची तयारी असते, त्यावेळेला आपली प्रगती ही खरी मजबूत, अगदी ताकदवर होते असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी म्हणून का होईना पण आपल्याला माफी मागता यायला